नमस्कार. तू हिरे माझा मितवा ह्या सिरियलच्या एपिसोडचे छान छान प्रोमोज आणि एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण पाहत आहोत ईश्वरी आणि आजी ही मंदिरात आलेले असतात. तिथे तिचं मन स्थिर नसतं. आजी पण तिला सांगते की इथे मन्नत मागण्यासाठी एक घंटी लावली जाते. मनातली जी काही गोष्ट असेल ती त्या घंटीसोबत बांध, म्हणजे तुझं जे मनावरचं ओझं आहे ते हलकं होईल. मग तिला ते क्षण आठवतात ज्यावेळेला ती इंदोरला होती, त्यावेळेलाही तिने अशीच एक घंटी बांधलेली, तेही घराच्या सुखासाठी. आजही ती अर्णवच्या घरासाठी ती घंटी बांधते आणि देवाला प्रार्थना करते की आलेलं संकट लवकरात लवकर घालव. पुढे आपल्याला असं पाहायला मिळेल, अर्णव इथे विचारायला आलेला असतो आपल्या ईश्वरीच्या आईला की ईश्वरी लग्न करण्यासाठी कशा मुलाची स्वप्न पाहत होती, तिला कसा मुलगा हवा होता, अशी काही माहिती आहे का? त्यावेळेला तिची आई म्हणते, लग्न झाल्यानंतर हा प्रश्न तुम्हाला का पडावा? मग अर्णव खरं तर विचारू पाहत आहे ईश्वरीला नक्की कसा मुलगा हवा होता. तर ईश्वरीची आई सांगू लागते, कसा हवा होता ते तर मला तिने आजपर्यंत सांगितलं नाही, पण तू तिच्या लग्नाचा जोडीदार जसा हवा ना अनुरूप तसाच आहे, तुझ्यात काहीही कमी नाही. तुमच्या दोघांकडे पाहिलं की असं वाटतं तुम्ही दोघं देवाने बनवलेली जोडी आहे. एकमेकांसाठीच बनले आहात तुम्ही. इतकी परफेक्ट तुमची जोडी आहे. देवाचीच इच्छा म्हणून तुमच्या दोघांचं मिलन झालं असं समज हवं तर. हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर अर्णवला खूप छान वाटतं आणि अर्णव गालातल्या गालात हसू लागतो. तितक्यात नम्रता येते. नम्रता, तू ना इथे यांच्याशी बोल असं म्हणत ना ईश्वरीची आई आतमध्ये जाते. इकडे नम्रताशीही तो तेच प्रश्न विचारून काहीतरी माहिती काढण्याचा प्रयत्न करतो की ईश्वरीला नक्की नवरा कसा होता, तिला काय आवडतं. तर ती सांगू लागते, ईश्वरी आमची ना थोडीशी बॉलिवूड टाईपची आहे. ती ना थोडी फिल्मी स्टाईल असल्यामुळे तिला सगळं फिल्मी स्टाईल आवडतं. तुम्हीही तसं करून बघा, नक्कीच ती तुम्हाला प्रपोज करू शकते असं म्हटल्यानंतर तो हसतो. तितक्यात ईश्वरीची आई सांगू लागते की मी मंदिरात गेले होते, तुमच्या दोघांसाठी धागा आणला आहे. तुमच्या दोघांना कुणाची नजर लागू नये अशी माझी इच्छा आहे. तुमच्या दोघांचं नातं आयुष्यभर असंच फुलत राहो असं म्हणत ती त्या धाग्याला अर्णवच्या हातावरती बांधते. त्यानंतर अर्णव घरी जातो. इकडे मात्र नम्रताला पुन्हा एकदा कानाजवळ घेऊन इथे ईश्वरीची आई विचारू लागते, काय विचारत होते ग अर्णव? तर ती सांगू लागते की जो प्रश्न तुला विचारला तोच विचारला. ईश्वरीला नवरा कसा हवा होता? दोघेही हसू लागतात. काय वेडे आहे हे दोघंजणं. इथे आजी मग ईश्वरीशी बोलू लागते, तुझ्या मनावर जे ओझं आहे ते मला तू सांगत नाही आहे, कारण ते तुला कम्फर्टेबल वाटत नाही, समजू शकते मी. पण मी तुला एक सांगू का, नवरा बायकोच्या नात्यामध्ये कधीही लपोछपी करायची नाही. माझी अशी इच्छा आहे, अर्णवसोबत तू संसार करताना त्याच्यापासून कधी म्हणजे कधी काही लपवून ठेवू नये आणि त्याच्याशी मनमोकळेपणाने बोलून नेहमी हसत खेळत तुमचा संसार व्हावा. तुमच्या दोघांच्या संसाराला सात्विकाच्या संसाराला जशी नजर लागली ना तशी कुणाची नजर लागू नये, अशीच माझी छोटीशी इच्छा आहे. करशील ना गं पूर्ण? ती आजीला जड अंतकरणाने होकार तर देते, पण ती आज ठरवते की काही झालं तर आजही याविषयी आपण अर्णवशी बोलायचं, आईशी पण बोलायचं, लवकरात लवकर हा विषय सॉल्ट आऊट करायचा, नाहीतर आपल्या मनावरचं दडपण वाढत जाईल आणि अर्णव आणि तिच्यामध्ये अंतरही वाढत जाईल. ते तिला वाढवायचं नाही आहे. इथे आपला अर्णव छान प्रकारे गिफ्ट घेऊन आलेला असतो. आज तोही ठरवतो की घरी जाऊन सगळ्यात पहिले महत्त्वाचं काम हेच करायचं, ते म्हणजे ईश्वरीला प्रपोज करायचं. त्याने छान प्रकारे एक स्टॅच्यू आणलेला असतो. लव बर्ड्स असतात त्याच्यामध्ये, ते छान डान्सिंग करत असतात आणि त्यांच्याकडे पाहता पाहता इथे अर्णव गालातली गालात हसू लागतो. ईश्वरीसोबतचे काही क्षण त्याला आठवू लागतात. ईश्वरीला आज काही करून प्रपोज करायचं, तिच्या स्टाईलमध्ये, म्हणजे बॉलिवूड स्टाईल, फिल्मी स्टाईल प्रकार करायचं, म्हणजे असंच काहीतरी करायला हवं. तो इमॅजिन करू लागतो आणि बघता बघता फिल्मी स्टाईलमध्ये तो ईश्वरीसोबत डान्सही करू लागतो. तू हिरे माझा मितवा असं म्हणत दोघंजणं एकमेकांसोबत एक छान डान्स करतात आणि तो पुन्हा डोळे उघडतो तर भानावर येतो. अरे देवा, दिवसा ढवळ्यात स्वप्न पाहतोय आणि आज काही झालं तर मिस इंदोरला घरी जाऊन प्रपोज करायचं असं त्याने ठरवलेलं असतं. आणि ते गिफ्ट तो मग पुन्हा पिशवीत ठेवतो आणि निघालेली असते स्वारी त्याची घराच्या दिशेने. इकडे घरी आल्यानंतर पुन्हा एकदा त्याला मोह काय आवरेना, ते लव बर्डचं स्टॅच्यू आहे ते पुन्हा तो काढतो, एकदा पुन्हा नजरेखाली घालतो. आज काही झालं तर ईश्वरीला प्रपोज करायचं, ह्या गोष्टींनी त्याला इतका आनंद झालेला असतो.
मन त्याचं इतकं फ्रेश असतं, त्याला आज खूप आनंद झालेला असतो. आणि मग पुन्हा एकदा ती पिशवीत ठेवतो आणि त्याच्या रूमच्या दिशेने धावत सुटतो. रूममध्ये गेल्यानंतर ते स्टॅच्यू तो काढतो, टेबलवर ठेवतो. मी सिंदूर याच्याकडे बघेल, मला विचारेल आणि मग मी तिला माझ्या मनातली गोष्ट सांगेल, असा त्याचा प्लॅन असतो. ठरल्याप्रमाणे त्याने ते टेबलवरती ठेवलंही. तितक्यात त्याला फोन कॉल येतो आणि ऑफिसमध्ये काही फाईल्सबद्दल विचारणा चालू असते. त्याच्यामुळे तो घाईगडबडीत रूममधनं खाली येतो. खाली आल्या आल्या वल्लवी त्याला, थांबा, मला तुमच्याशी बोलायचं आहे, असं म्हणू लागते. पण तो म्हणतो, 2 मिनटं, ऑफिसचं महत्त्वाचं काम आहे, मला फाईलमधनं एक गोष्ट टाकायची, ती अर्जंट आहे, करतो, मग मी तुझ्याशी बोलतो मामी, असं म्हणत अर्णव वल्लवीशी न बोलता निघून जातो. वल्लवीला मात्र फार उताविळता झाली आहे. काही झालं तर आज ईश्वरी येण्याच्या अगोदर तो फोटो त्याच्या हातात जायला हवा, असा तिचा प्रयत्न असल्यामुळे ती पुन्हा एकदा त्याच्या मागे मागे त्याच्या ऑफिसच्या कॅबिनपर्यंत जाते. इथे तो फोनवर बोलणं झाल्यानंतर लॅपटॉपसमोर बसलेला असतो. मग वल्लवी त्याच्याकडे बहाणं करत त्याच्याजवळ जाऊन बोलण्याचा प्रयत्न करते. तुझ्याकडे थोडा वेळ आहे का रे, मला तुझ्याशी बोलायचं आहे. तर अर्णव म्हणतो, काय, बोल ना, मी ऐकतोय. तर ती सांगू लागते की मला असं वाटलं होतं मी तुझ्या रूममध्ये ते लेटर ठेवल, ते पाहिल्यानंतर तुला कुठलंच काम महत्त्वाचं वाटणार नाही, पण बहुतेक तुला ते लेटर मिळालेलं नाही आहे, त्याच्यामुळे तू एवढा लक्ष देत नाही आहे. तरी वल्लवी सांगण्याचा प्रयत्न करू लागते. तर अर्णव म्हणतो, नक्की कशाबद्दल बोलते आहेस मामी तू? मग वल्लवी सांगू लागते की मी जुनी कपाटं आवरत होती, त्यावेळेला मला तुझ्या आईचं एक लेटर सापडलं. ते लेटर तुला वाचलं की खूप आनंद होईल, ह्या हेतूने ते लेटर मी तुझ्या रूममध्ये आणलं. ते टेबलवर ठेवलं होतं, तू तिथे पाहिलंस का? तर अर्णव म्हणू लागतो, कुठलं लेटर? आईचं? कसलं? काय होतं त्याच्यामध्ये? असे कितीतरी प्रश्न त्याला पडू लागतात. वल्लवी म्हणते, तुझ्याच रूममध्ये ठेवलं रे मी, ते टेबलवरतीच ठेवलं होतं. तर तो म्हणतो, मी तिथे तर आत्ता बघितलं, टेबलवरती काहीही नव्हतं. असं म्हटल्यानंतर वल्लवी पुन्हा एकदा फिरवाफिरीची उत्तर देऊ लागते. बराच वेळ झाला रे ठेवून, बहुतेक ना ईश्वरीने ते पाहिलं असेल आणि उचलून बहुतेक एखाद्या कपाटाच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेलं असेल महत्त्वाचं म्हणून. तू एकदा जाऊन पाहतोस का? लगेच अर्णव आईचं पत्र म्हटल्यावर निघालेला असतो 120च्या स्पीडने खोलीच्या दिशेने. इथे वल्लवीचा प्लॅन सक्सेसफुल होतो, या गोष्टीचा आनंद तिला झालेला असतो. रूममध्ये जाऊन प्रत्येक टेबलवर तो चाळून चाळून फोटो पाहू लागतो. इकडे मात्र वल्लवी या सगळ्या गोष्टींची मजा घेत असते. आता आतुरता लागली आहे आईच्या लेटरमध्ये काय असेल हे जाणून घेण्याची. त्याच्यासाठी अर्णव गडबडीत सगळे कपाटं, ड्रॉवर सगळे खोलून पाहू लागतो. बघता बघता त्या ड्रॉवरपर्यंतही तो पोचतो आणि ड्रॉवर खोलल्यानंतर त्याच्या नजरेस पडावं तर काय, त्याच्या वडिलांचा फोटो आणि त्याच्या बाजूला बसलेली एक बाई, जिच्या खांद्यावर त्याने डोकं ठेवलेलं असतं. मोबाईलही असतो ईश्वरीचं त्याच्यात. तो फोटो उचलल्यानंतर इतका मोठा शॉक अर्णवला बसतो. ईश्वरीची आई आणि माझे बाबा, हाच तो सीन जो लहानपणापासून त्याने पाहिला, पण त्या बाईचा चेहरा त्याने कधी पाहिलेला नव्हता. आणि आज ती बाई म्हणजे ईश्वरीची आई ही त्याच्या लक्षात येतं. तो फोटो पाहिल्यानंतर त्याच्या हातातलं सगळं काही खाली निसटून पडावं ना, तसं निसटून पडतं. त्याला ते क्षण आठवतात ज्यावेळेला सात्विका तिच्या नवऱ्याला म्हणत असते, ती एक बाई काय आपल्या आयुष्यात आली, आपलं आयुष्यच बदलून गेलं. तुम्ही माझ्यापासून इतके दूर कसे गेलेत? तुम्ही मला फसवलं कसं काय हो? तर ते म्हणू लागतात, मी तुला फसवलं नाही, तुझं काहीतरी गैरसमज होत आहे आणि जे काही तू फोटोज वगैरे पाहत आहे ते खरे नाही गं. त्याच्या एक काही प्रश्नाला ती समजून घेत नव्हती. ती रडता रडता धावत सुटलेली, तिच्या मागे अर्णवही सुटलेला. पण रडत रडत आपली आई एका खोलीत गेली आणि तिथे तिचा शेवट झाला. हे ते क्षण त्याला आठवतात. तो इमोशनल होतो आणि हे सगळं फक्त ह्या बाईमुळे झालं आणि ती बाई म्हणजे ईश्वरीची आई, हे सत्य त्याच्या डोळ्यासमोर येतं. वल्लवी मात्र फार खुश असते. वल्लवीला आता आतुरता लागली आहे ईश्वरीला खोलीत पाठवण्याची. ईश्वरी आल्या आल्या आजीला म्हणू लागते, या आजी घरात या. तितक्यात वल्लवीला इतका आनंद होतो, तुम्ही दोघी पण आलात, मला खूप आनंद झाला आहे. आजी म्हणते, कधी तुला आनंद झाला नाही एवढा, आजच का होत आहे? तर वल्लवी म्हणते, ईश्वरी तुला ना अर्णव अर्जंट खोलीत बोलवतोय, जा बरं पटकन, असं म्हणत तिला ती त्याच्याकडे पाठवते, आजीकडे. इथे महत्त्वाची चाव्या वगैरे ईश्वरी देते आणि घरात रूममध्ये ईश्वरी अर्णवकडे जाऊ लागते. तितक्यातच ईश्वरीचा फोन खाली पडतो. जी रेकॉर्डिंग जिथे थांबली होती ना, तिथून पुन्हा रिटर्न येऊन ती स्टार्ट झाली. खरं तर रेकॉर्डिंग ईश्वरीने तिच्या आईसाठी केली होती, ती सेंड तर केली नाही, ती मोबाईलमध्ये तशीच राहिली. तो फोन कॉल रेकॉर्डिंग चालू होते. त्यात ईश्वरी सांगते की आई, मी तुझा फोटो पाहिला अर्णवच्या वडिलांसोबत,
तुमच्या दोघांमध्ये काय नातं होतं? माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली. आता घरात ज्यावेळेला हे सगळं सगळ्यांसमोर येईल तेव्हा मला खूप भीती वाटत आहे. काय होईल गं? असं ते सगळं संभाषण तो ऐकतो आणि मग मोबाईल उचलून ईश्वरीसमोर जाऊन तो प्रश्न करू लागतो, हे सगळं काय आहे? इतके दिवस माझ्यापासून तुम्ही दोघींनी काय लपवून ठेवलं? तुझ्या आईचं सत्य तुला माहीत असताना तू मला सांगितलं नाहीस. माझ्यापासून इतकी मोठी गोष्ट कशी लपवलीस तू? ईश्वरी म्हणते, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, ऐकून तर घ्या. पण इथे आता चिडलेला रागावलेला अर्णव, डोळ्यांमध्ये इतकी त्याची भयंकर राग, तो इतका चिडलेला असतो, तो काहीही करून ऐकायला तयार नसतो. आणि ईश्वरीचं न ऐकता ईश्वरीला धक्का देत तो निघालेला असतो सुसाट वेगाने बाहेर. वल्लवी ते सगळं दृश्य पाहते. संतापलेला अर्णव, त्याच्या मागे रडत चाललेली ईश्वरी, हे सीन पाहून तिच्या मनाला समाधान लाभलं. आज ईश्वरी घराबाहेर गेली, ती पुन्हा कधी येणारच नाही असा ठाम विश्वास आहे वल्लवीचा. आता अर्णव रागाच्या भारात संतापून ईश्वरीचे एक शब्दही न ऐकून घेता तिथून निघालाय थेट ईश्वरीच्या आईकडे. आता पुढे जे काही होईल ते पाहणं आपल्या सगळ्यांनाच आवडणारच. चला तर मग पुढे जे काही ट्विस्ट येणार, जे काही भाग येणार ते पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटूया नवीन एपिसोडसोबत. धन्यवाद.